अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये हॉटेल चालक आकाश दुबैया यांची हत्या झाली। कुटुंबियांसह नागरिकांचं मागच्या 5 तासांपासून पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन आहे। शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीच श्रीरामपूर बंदची आज हाक देण्यात आली। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये काल हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुय्यब यांची किरकोळ कारणावरून त्यांच्याच हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। हत्येनंतर श्रीरामपूर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। आरोपी नेवासा रोड येथील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते। त्यावेळेस झालेल्या किरकोळ वादातून हॉटेल मालक आकाश दुबैया आणि कुणाल दुबैया यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला, तर कुणाल दुबैया जखमी आहेत। दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीवर कोणाचे वचक राहिले आहे का असा सवाल उपस्थित होतोय। श्रीरामपूरमध्ये गेल्या 11 दिवसात प्राणघातक हल्ल्याची ही 4थी घटना आहे। काही दिवसांआधी शहरातील पूर्णवाद नगरमध्ये गँगवॉरमध्ये गोळीबार झाला होता। ही घटना ताजी असतानाच आता दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आकाश दुबैया यांची हत्या झाल्यानंतर आज श्रीरामपूर शहरात बंदची हाक देण्यात आली। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मयत आकाश दुबैया यांच्या कुटुंबियांची भेट घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। श्रीरामपूर शहर हे क्राईम कॅपिटल बनत चाललंय हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे। मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारचा त्या शहराचं नावलौकिक होतोय। त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे। ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडतायत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात तात्काळ या संपूर्ण शहराची साफसफाई